नागपूर जिल्ह्यातल्या बोखारा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी गठीत समितीचा अहवाल समोर आला आहे। या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं मान्य केलंय आणि 3 ग्रामसेवकांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे। जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल सोमवारी समोर आला। त्यानंतर मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। जून महिन्यामध्ये आज आपल्याला एक चौकशीचा अहवाल आलाय। त्या चौकशीच्या अहवालामध्ये दोषी आढळलेले ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी तसेच सरपंच, त्या अनुषंगाने आज या स्टँडिंगमध्ये आम्ही असा ठराव घेतला की जे दोषी ग्रामसेवक आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच जो सरपंच आहे यांच्यावर 39ची कारवाई करण्यात यावी, असा एक ठराव आम्ही घेतलेला आहे। बोखारा ग्रामपंचायत ही शहराच्या हद्दीतील असून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी स्थायी समितीत ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता। त्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती। कुंदा राऊत यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली असून येत्या काही दिवसात ही उघड होणार आहे। याच्यामध्ये की जे बिलं काढायचे असते ग्रामसेवकाला, जे कुठले कामं झालेले आहे त्यांनी ते बिलं कुठल्याही याच्यावर नोंद न घेता परस्पर त्यांनी कॅशनी ते बिलं काढलेले आहे, अशी एक तक्रार होती आणि ते तक्रारीमध्ये अनियमितता आहे असं चौकशी अहवालामध्ये चौकशी कमिटीने दिलेलं आहे। काही ठिकाणी असं आहे की काही ठिकाणी काही रोड झाले, त्या रोडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। 30 लाखाची अनियमितता झाली असं चौकशी अहवालामध्ये, दुसऱ्या कामात 10 लाखाची झालेली आहे आणि असं चौकशी अहवालामध्ये चौकशी समितीने सांगितले की आणखी आम्हाला वेळ लागेल, कारण की याच्यात मोठा करोडाचा भ्रष्टाचार झाला हे त्यांचं मत आहे।